श्री स्वामी समर्थ. आज आपण ब्रह्ममुहूर्त म्हणजे काय आणि त्याचे काय महत्त्व आहे याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम आपण सर्वांनी हे लक्षात घेतले पाहिजे की ब्रह्ममुहूर्त असा शब्द नसून ब्राह्ममुहूर्त असा योग्य शब्द आहे. ब्राह्ममुहूर्त हा पहाटे 3:45 ते 5:30 असा 1.25 तासाचा असतो. याला रात्रीचा चौथा प्रहर किंवा उत्तरात्र असेही म्हणतात. या काळात अनेक गोष्टी अशा घडत असतात की ज्या दिवसभराच्या कामासाठी लागणारी ऊर्जा देत असतात. या मुहूर्तावर उठल्याने आपणास काय फायदे मिळतात याविषयी आपण जाणून घेऊया. पहिला फायदा म्हणजे या काळात ओझोन हा वायू पृथ्वीच्या वातावरणाच्या सर्वात खालच्या थरात जास्त प्रमाणात आलेला असतो. या ओझोनमध्ये मानवास श्वसनासाठी आवश्यक असणारा प्राणवायू म्हणजेच ऑक्सिजन मोठ्या प्रमाणात असतो. त्यामुळे या काळात उठून उजवी नाकपुडी चालू करून दीर्घ श्वसन केले असता रक्तशुद्धी होते. रक्तात ऑक्सिजनचे प्रमाण वाढल्याने हिमोग्लोबिन सुधारते. त्यामुळे 90% रोगापासून मुक्ती मिळते. त्यानंतरचा फायदा आहे या काळात मंद प्रकाश असतो. डोळे उघडल्यावर एकदम लख्ख प्रकाश डोळ्यावर पडला तर काही काळ आपणास काहीच दिसत नाही. असे वारंवार होत राहिले तर डोळ्यांचे विकार जडतात व दृष्टी क्षीण होते. तसे होऊ नये यासाठी तारका असेपर्यंत उठावे. तिसरा फायदा म्हणजे या काळात पंचतत्वापैकी वायुतत्व जास्त प्रमाणात कार्यरत असते व मानवी शरीरातील अपानवायू हा कार्यरत असतो. हा अपानवायू मलनिस्सारण व शरीरशुद्धीचे मार्ग कार्य करत असतो. हा वायू कार्य करत असताना मल बाहेर टाकण्याचे कार्य कोणताही जोर न लावता सहजतेने होऊ शकते. जोर लावावा लागल्यास हळूहळू मूळव्याध होण्याची शक्यता असते. त्यामुळे मूळव्याध होऊ नये व उत्तम शरीरशुद्धी व्हावी यासाठी याच काळात मलनिस्सारण करावे. तसेच जैविक घड्याळाप्रमाणे या काळात मोठ्या आतड्यामध्ये आपली ऊर्जा कार्यरत असते. चौथा फायदा म्हणजे आपल्या शरीरात दिवसभरात जमा झालेली घाण 9 ठिकाणाहून बाहेर पडत असते. या 9 ठिकाणांना नवद्वार म्हणतात. ती 9 द्वारे पुढीलप्रमाणे 2 डोळे, 2 नाकपुड्या, 2 कान, 1 तोंड, 1 शिश्नद्वार आणि 1 गुदद्वार. या 9 ठिकाणी रात्री शरीरातील घाण जमा होते. त्या घाणीत अनेक जीवाणू विषाणू असतात जे रोग उत्पन्न करू शकतात. या जीवाणू बीजाणूंना सूर्यप्रकाश मिळाल्यास त्याची फार मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते व आपण रोगास बळी पडू शकतो. हे होऊ नये यासाठी ब्रह्ममुहूर्तावर उठून ही घाण शरीराबाहेर काढून टाकली पाहिजे. पाचवा फायदा म्हणजे सूर्योदयाच्या आधी ब्रह्ममुहूर्तावर स्नान केल्यास त्वचेची रंध्रे मोकळी होतात. त्यामुळे शुद्ध हवा आत शोषली जाऊन सर्व अवयवांना शुद्ध प्राणवायू मिळाल्याने संपूर्ण शरीर दिवसभराच्या कामासाठी ताजेतवाने होते. दिवसभर काम केले तरी आपण एकदम फ्रेश राहतो. सहावा फायदा म्हणजे या काळात मेंदूमधील स्मरणशक्ती केंद्रे व इतर केंद्रे असतात ती जागृत असतात. या काळात विद्याध्ययन केल्यास इतर वेळेपेक्षा जास्त काळ स्मरणात राहते. तसेच या काळात ओंकार जप केल्यास मेंदूमधील स्मरणशक्ती केंद्र तसेच इतर शक्ती केंद्रे जागृत होतात. सातवा फायदा म्हणजे सूर्योदयावेळी अनेक प्रकारच्या आरोग्यदायी लहरी वातावरणात सूर्यकिरणाद्वारे येत असतात. त्या आपल्या त्वचेद्वारे शोषल्या जातात. पण त्वचेची रंध्रे मोकळी असतील तर ते शोषले जातात.
त्यासाठी ब्रह्ममुहूर्तावर उठून शरीर शुद्धी केली पाहिजे. त्यानंतरचा 8वा फायदा आहे, या काळात आपण ओम मंत्र जपसाधना केल्यास सप्तचक्र जागृत होतात. कारण या मुहूर्तावर वातावरण शुद्ध असल्याने जास्त प्रमाणात कंपने निर्माण होतात व या कंपनाद्वारे कुंडलिनी जागृत होते. 9वा फायदा म्हणजे या मुहूर्तावर अनेक पुण्यात्मे सिद्धात्मे हे परलोकातून पृथ्वीतलावर आलेले असतात. या पुण्यात्म्यांना सिद्धात्म्यांना आपण साधनेद्वारे भेटू शकतो व उत्तम मार्गदर्शन मिळू शकतो. असे एकूण 9 फायदे आपण एकाच वेळेस ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नानादी कर्मे केल्यास मिळू शकतो. श्री स्वामी समर्थ.